हे गायज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि ॲक्च्युली हा व्हिडिओ मी इथे आमच्या घरी आल्यानंतर बनवते. आणि फर्स्ट व्हिडिओ मी गावी असताना शूट केलेला आणि त्यानंतर मला टाईम नव्हता, सो मी मिनी ब्लॉग्स टाकले होते. आणि तुम्ही सर्वांनी त्याला छान सपोर्ट केला, प्रेम दिलं, लाईक केलं, कमेंट पण केला. आणि असंच ॲक्च्युली तुमच्या सपोर्टची गरज आहे. आणि आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की ॲक्च्युली आज सुट्टी आहे आणि आज मी आणि त्रिशा दोघी घरी आहे. आणि मी आत्ताच माझं सर्व काम वगैरे आवरलं आणि त्रिशा गेले तिच्या फ्रेंडसोबत बाहेर खेळायला. थोडंसं म्हटलं आता वरच्या साईडला जाऊया. बघू, ॲक्च्युली मी आता टेरेसवर जाते. तर ती खूपच ऊन आहे. सो जाऊया खाली आपण आणि मी तुम्हाला आता नक्की आमच्या टेरेसची व्हिजिट करेन. आम्ही तिथे रील्स बनवतो आणि खूप मस्त अशी जागा आहे. तर नक्की मी एकदा व्हिजिट करेन तुम्हाला. खरं तरी ते वरच्या साईडला खूप मस्त हवा आहे, त्याचं मोकळं असं वातावरण भारी वाटतं आहे. ॲक्च्युली ऊन तर खूपच पडलं आहे बाहेर. ही गॅलरी आहे आमची. आणि आम्ही जेव्हा दिवाळीमध्ये गावी गेलो होतो ना, तेव्हा झाडं पूर्ण असे सुकून गेले होते उन्हाने. आणि ह्या चिनुगुलाब आता मस्त लागले फुलं वगैरे, त्याला हे चांगलं लागले. बाकीची झाडं अशी सुकून गेलेत. आणि खरं तर मला गॅलरीचा मेकओव्हर करायचा आहे अजून. तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर मला सांगा आणि मी तुमच्याशी तो व्हिडिओ पण नक्की शेअर करेन जेव्हा मी गॅलरी हे करेन तेव्हा. ओके, तर तुम्ही आमच्या गॅलरीचा व्ह्यूज पाहू शकता. मस्त आहे, छान वाटतं आहे ॲक्च्युली ते. आणि हे झुंबर मी असंच आम्ही एकदा फिरायला गेलो होतो लोणावळ्याला, तेव्हा मला ते मस्त वाटलेलं. साईड रोड होतं, सो मी आणलं ते. फ्रेंड्स, तुम्ही ते बघू शकता. त्रिशाने असा ब्लॅकबोर्ड लावून घेतला आहे घरी अभ्यासासाठी. आणि तिथे अभ्यास करते, ते मुलांना वगैरे खाली बसवते. तर तुम्ही पाहू शकता साईड व्ह्यू खूप मस्त आहे. साईड व्ह्यू इथे गुरुद्वारा आहे समोर. याला गेलं तर असं मस्तच वाटतं नेचर वगैरे. शमीचं झाड आहे ॲक्च्युली घरात. शमीचं झाडही असावं असं बोलतात सगळे ना. झाड पण आहे, पण हे कशाचं आहे तर मला नाव नाही माहिती आहे. तुम्हाला माहीत असेल तर सांगा मला. तर मी तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग दाखवते आता. ह्या त्रिशाच्या फ्रेंड्स आहेत आणि त्रिशाचा इथं व्हिडिओ करते. आय थिंक ती रील्स बनवते वाटतं. स्वर, तू काय करते? आणि हे का लावले केसामध्ये तू? अरे बापरे, छान आहे. आता हे पूर्ण स्टँड आज मोडून टाकणार तसं वाटतंय मला. या तर माझं सर्व काम आवरलेलं, सो ठरवलं थोडंसं रील्स शूट करावं. तर बनवलं ते खूप दिवस, सो मी तयार झाले. तर तुम्हाला माझा हा साडी लुक कसा वाटतोय हे मला नक्की सांगा. आणि आज आम्ही रील्स शूट करत असताना एवढी धमाल केली ना. ॲक्च्युली आम्ही कायम रील्स शूट करताना मस्ती मजाकमध्येच रील्स बनवतो आणि सो खूप फन होतं. आणि मी रील्स कसं शूट करतो याचा हा एक वेगळा व्हिडिओ बनवेन. सो तुम्ही पाहत राहा माझे व्हिडिओज आणि आवडत असतील तर लाईक वगैरे करत जावा. सो बाय बाय.